यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिकेची धाडसी कारवाई, हवे सातत्य। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेकडून बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदाच अतिक्रमणाबाबत धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे। सिद्धेश्वर मंदिरासमोरील पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट या रस्त्यावर वर्षानुवर्षे थाटण्यात आलेली अतिक्रमणे काढल्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे। अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, विभाग प्रमुख हेमंत डोंगरे यांनी ही धाडसी कारवाई केली। याच पद्धतीने सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाशेजारील अतिक्रमणे देखील हटवण्यात आली। सोलापूर शहरात नव्या पेठेपासून कोणत्याही मुख्य रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत। यामुळे रात्रीच्या वेळी 6 पदरी दिसणारे रस्ते दिवसा मात्र 2 पदरी देखील व्यवस्थित दिसत नाहीत। या धडक मोहिमेद्वारे सोलापूर शहरातील अतिक्रमणे काढल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे सर्व स्तरात कौतुक होत आहे। आता याबाबत सातत्य आणि धाडसी कारवाई ठेवली तर शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटतील आणि वाहतूक विना अडथळा होईल हे नक्की। सोलापूर शहरात काल सायंकाळी झाला 12.6 मिलीमीटर एवढा पाऊस। ग्रामीण भाग मात्र पावसाच्या प्रतीक्षेत। खोटे सोने घेऊन कर्ज दिल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा डीसीसी बँकेतील 6 शाखाधिकाऱ्यांना करण्यात आले निलंबित। स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सोलापूर जिल्ह्यातील 1123 पैकी 35 ग्रामपंचायतींची निवड। 15 ऑगस्ट पर्यंत तपासणी केली जाणार। झडपीचे सीओ कुलदीप जंगम यांची माहिती। सोलापूर विद्यापीठ अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी 14 कोटींच्या मंजूर निधीपैकी शासनाकडून वितरित करण्यात आला 3 कोटी रुपयांचा निधी। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। सोलापूर शहरात असलेल्या 402 सहकारी गृहनिर्माण संस्थांवर सोलार बसवण्यासंदर्भात आज महावितरण आणि शहर उपनिबंधक अधिकारी डीसीसी बँकेत घेणार बैठक। लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स, न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राविओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध। लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9511 8799 67। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। सोलापूर शहरातील सेटलमेंट भागात असलेल्या 56 हेक्टर जागेवर भटक्या विमुक्त जमातींसाठी कशा पद्धतीने घरे बांधून दिली जाणार याबाबत विविध मंत्र्यांचे विविध मतप्रवाह। सोलापूर बाजार समितीचा दर मंगळवारी भरवणारा जनावरांचा बाजार दोड्डी परिसरातील 7 एकर जागेवर भरवण्याचा घेण्यात आला निर्णय। गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता। गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमली। पालख्यांच्या परतीचा प्रवास सुरू। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यातील कर्मचारी आणि संचालक मंडळांसाठी पहिल्यांदाच शुगर टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन। 2 ऑगस्ट रोजी हरिभाई देवकर्ण प्रशालेच्या मैदानावर होणार उद्घाटन। रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 3200 आशा कर्मचाऱ्यांचे गेल्या 9 महिन्यांपासूनचे मानधन थकीत। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत मंदिरात सुमारे 3 लाख भाविकांनी घेतले दर्शन। आरक्षण आंदोलनाचे आमंत्रण सर्व घटकांपर्यंत पोहोचवा, मनोज जरांगे पाटील यांचे बार्शी तालुक्यातील कारी येथील बैठकीत आवाहन। पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच मागणारा आणि त्यापैकी 10 लाखांची लाच घेताना कामगार नेता नितीन घोडके याला अटक।
करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे शासनाच्या माध्यमातून केळी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत मांडली लक्षवेधी। विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। दौंडमधून उजनी धरणात येत आहे 20,000 क्युसेक एवढे पाणी। धरणातील पाणी पातळी पोहोचली 94%वर। भीमा नदीत 20,000चा विसर्ग सुरू। गणेशोत्सवाला महाराष्ट्र सरकारने दिला महाराष्ट्र राज्य महोत्सवाचा दर्जा। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। सरकारी विभागातील विविध 2,97,000 पदांवर लवकरच भरती। माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केली घोषणा। राज्यातील 5,500 शाळांची तपासणी करण्यासाठी तब्बल 7,500 कर्मचाऱ्यांची 19 पथके नेमली जाणार। Kia, movement that inspires. महाराष्ट्रातील पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामाटी, अहमदनगर, देहू रोड येथे असलेली छावणी क्षेत्रे अर्थात कंटोन्मेंट बोर्ड त्या महापालिकेमध्ये विलीनीकरण करण्याचा शासनाने घेतला निर्णय। नक्षल आणि माओवाद्यांना चाप लावणारे जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर। काही विरोधकांकडून स्वागत तर काहींचा विरोध। 5 वर्षात तब्बल 31 कोटी रुपयांची संपत्ती वाढल्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने मंत्री संजय शिरसाट यांना पाठवली नोटीस। जगातील 200हून अधिक जागतिक बाजारपेठांच्या चाचणीमध्ये जागतिक टेक टॅलेंट हबमध्ये भारतातील बंगळुरूचा समावेश। अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 1.45 लाख भाविकांनी घेतले दर्शन। 7,307 यात्रेकरूंचा एक नवीन गट रवाना। बालटाल पहलगाम मार्गे यात्रा सुरू। येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा।